नमस्कार वृषभ राशी परिवार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं राशी स्वामी माऊली या आपल्या आध्यात्मिक परिवारात. आजचा हा विशेष संदेश वृषभ राशीच्या सर्व व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण होळीनंतर तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा, नवीन दिशा आणि नवीन संधींचा प्रवाह सुरू होताना दिसत आहे. ग्रहांच्या स्थितीत होत असलेले सूक्ष्म पण प्रभावी बदल तुमच्या आयुष्यात स्थैर्य, आर्थिक सुधारणा आणि मानसन्मान वाढवण्याचे संकेत देत आहेत. मागील काही काळापासून तुम्ही संयम, मेहनत आणि श्रद्धेच्या जोरावर अनेक आव्हानांचा सामना केला आहे आणि आता त्या प्रयत्नांना सकारात्मक फळ मिळण्याचा काळ जवळ येत आहे. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या जीवनात आता सकारात्मक फळ मिळण्याचा काळ जवळ येत आहे असे नक्की टाईप करा. होळी हा केवळ सण नसून परिवर्तनाचे प्रतीक आहे आणि या परिवर्तनासोबत तुमच्या जीवनात राजासारखा आत्मविश्वास आणि स्थिरता निर्माण होण्याचे योग दिसत आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत होळीनंतर तुमच्या जीवनात घडणारे 5 मोठे बदल जे तुमच्या करिअर, आर्थिक स्थिती, नातेसंबंध आणि मानसिक स्थैर्यावर सकारात्मक परिणाम करू शकतात. ही माहिती ज्योतिषशास्त्रीय अभ्यास आणि ग्रहांच्या हालचालीवरती आधारित आहे, म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक नक्की ऐका. कारण शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाचा आध्यात्मिक उपाय देखील सांगणार आहे जो तुमच्या राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर तयार रहा, कारण होळीनंतर तुमच्या आयुष्यात एक विलक्षण परिवर्तनाची सुरुवात होत आहे आणि हा काळ केवळ साधा बदल नसून तुमच्या नशिबाच्या प्रवाहाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. मागील काही महिन्यात तुम्ही अनुभवलेले अडथळे, मानसिक ताण, आर्थिक दबाव आणि भावनिक संघर्ष हे सर्व एका मोठ्या उन्नतीपूर्वीची तयारी होती. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहस्थितीतील सूक्ष्म बदल आता तुमच्या प्रयत्नांना योग्य फळ देण्याच्या दिशेने सरकत आहे. होळी हा नकारात्मकतेचे दहन आणि नव्या ऊर्जेचे स्वागत करण्याचा प्रतिकात्मक क्षण आहे. या ऊर्जेच्या बदलांसोबत तुमच्या आयुष्यात राजासारखा काळ सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. राजासारखे जीवन म्हणजे केवळ ऐश्वर्य नव्हे तर आत्मसन्मान, स्थैर्य आणि निर्णयक्षमतेची ताकद होय. पुढील 5 मोठे बदल तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रांना स्पर्श करतील. हे परिवर्तन हळूहळू पण ठाम पद्धतीने उलगडेल. श्रद्धा आणि संयम यांची साथ ठेवा. दैवी कृपा तुमच्या पाठीशी उभी आहे. पहिला मोठा बदल तुमच्या कार्यक्षेत्रात जाणवेल आणि दीर्घकाळ केलेल्या मेहनतीचे फलित आता प्रत्यक्ष स्वरूपात दिसू लागेल. जे काम वारंवार अडत होते त्याला गती मिळेल आणि वरिष्ठांकडून मान्यता किंवा कौतुक मिळण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी निर्माण होईल. तुमच्या कौशल्यांची योग्य दखल घेतली जाईल. निर्णयक्षमतेत वाढ होईल आणि कामातील अडथळे कमी होतील. तुमची प्रतिमा अधिक सक्षम आणि विश्वासार्ह बनेल. सहकाऱ्यांमध्ये तुमचा सन्मान वाढेल. नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे प्रगतीचा वेग वाढेल. हा बदल आत्मविश्वासाला बळ देईल. दुसरा मोठा बदल हा आर्थिक स्थितीमध्ये दिसेल आणि येथे शिस्तबद्ध नियोजनाचा लाभ मिळेल. अनावश्यक खर्च कमी करण्याची जाणीव निर्माण होईल. उत्पन्नाचे स्रोत अधिक स्थिर होतील. अडकलेली देणी परत मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीबाबत योग्य सल्ला मिळेल. दीर्घकालीन सुरक्षिततेकडे लक्ष जाईल. आर्थिक ताण हळूहळू कमी होईल आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण होण्यास सुलभता येईल. बचतीची सवय दृढ होईल आणि आर्थिक स्थैर्यामुळे मानसिक शांतता वाढेल. हा टप्पा सुज्ञ व्यवस्थापनाचा आहे. तिसरा मोठा बदल हा नातेसंबंधांच्या क्षेत्रात अनुभवता येईल आणि संवादात सकारात्मकता वाढेल. घरातील वातावरण अधिक समंजस बनेल. गैरसमज दूर करण्यासाठी योग्य वेळ मिळेल. जुने तुटलेले संबंध जुळण्याची शक्यता आहे. परस्पर आदर आणि विश्वास वाढेल. भावनिक स्थैर्य निर्माण होईल आणि कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल. मैत्रीचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुमच्या शब्दांना महत्त्व मिळेल. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. हा बदल मनाला समाधान देणारा असेल. चौथा मोठा बदल तुमच्या आरोग्य आणि मानसिक शांततेशी संबंधित असेल. नियमित दिनचर्या स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल. झोपेची गुणवत्ता सुधारेल. सकारात्मक विचारसरणीचा प्रभाव जाणवेल. तणाव कमी होण्यास सुरुवात होईल. योग, ध्यान किंवा प्रार्थनेचा लाभ मिळेल. शारीरिक ऊर्जा वाढेल आणि लहान तक्रारींकडे योग्य वेळी लक्ष दिल्यास दीर्घकालीन फायदा होईल. मन अधिक स्थिर होईल. निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि हा बदल अंतर्गत संतुलन निर्माण करेल. जर तुम्ही याच्याशी सहमत असाल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा.
व्यावसायिक क्षेत्रात कौशल्य वृद्धीवर लक्ष केंद्रित करा. नवीन ज्ञान आत्मसात करा. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला तयार ठेवा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. नेटवर्किंग वाढवा आणि नियोजनबद्ध पद्धतीने उद्दिष्टे साध्य करा. सातत्य ठेवा. स्पर्धेत टिकण्यासाठी आत्मविश्वास ठेवा. दीर्घकालीन ध्येय निश्चित करा. प्रामाणिकपणा तुमची ओळख ठरेल. आत्मपरीक्षणाला वेळ द्या. स्वतःच्या कमतरता ओळखा, त्यावर काम करा. सकारात्मक सवयी अंगीकारा. नकारात्मक संगतीपासून दूर राहा. तुमच्या ध्येयांची स्पष्टता ठेवा. स्वप्ने आणि वास्तव यामधील अंतर कमी करा. प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि स्वतःवर नेहमी विश्वास ठेवा. तुमच्यातील शक्ती जागृत करा आणि सातत्याने पुढे चला. यश मिळाल्यावर नम्रता टिकवणे अत्यंत आवश्यक आहे. अहंकार टाळा. इतरांना मदत करा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवा. तुमच्या अनुभवातून प्रेरणा द्या. विश्वासार्हता वाढवा आणि लोकांमध्ये आदर मिळवा. दीर्घकाळ टिकणारे यश नम्रतेतूनच येते. संयम आणि शिस्त राखा. सकारात्मकतेचा प्रसार करा. होळीनंतर सुरू होणारा हा काळ भौतिक आणि मानसिक प्रगतीचा संगम ठरेल. अडथळे कमी होतील आणि संधी वाढतील. परिस्थिती अनुकूल बनेल. तुमच्या प्रयत्नांना दिशा मिळेल. प्रत्येक दिवस हा नव्या आशेने सुरू होईल. आत्मविश्वास वाढेल. जीवनातील उद्दिष्टे स्पष्ट होतील. स्थैर्य निर्माण होईल आणि समाधानाची भावना वाढेल. परिस्थिती मार्ग दाखवते, परंतु कृती तुमच्या हातात असते. योग्य वेळ साधा. धैर्य ठेवा. सातत्य ठेवा. नकारात्मक विचारांना नेहमी दूर ठेवा. संकटांना संधीमध्ये रूपांतरित करा. तुमचे धैर्यच तुम्हाला पुढे नेईल. विश्वास ठेवा. श्रद्धा टिकवा आणि प्रयत्नांची साथ सोडू नका. यश निश्चित आहे. शेवटी एवढंच सांगावेसे वाटते की होळीनंतर सुरू होणारा हा राजासारखा काळ तुमच्या आयुष्याला नवे वळण देऊ शकतो आणि हे 5 मोठे बदल तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करून स्थैर्य, सन्मान आणि समाधान देऊ शकतात. श्रद्धा, संयम आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या आधारावर तुम्ही या परिवर्तनाचा पूर्ण लाभ घ्या. दैवी कृपेचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना आणि तुमचे जीवन अधिक समृद्ध, संतुलित आणि प्रेरणादायी बनवो. तर वृषभ राशी, तर अशा प्रकारे होळीनंतरचा हा काळ तुमच्यासाठी स्थैर्य, सन्मान आणि सकारात्मक प्रगती घेऊन येऊ शकतो. लक्षात ठेवा, ग्रहस्थिती दिशा दाखवते, परंतु कृती तुमच्या हातात असते. संयम, श्रद्धा आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर तुम्ही या काळाचा पूर्ण लाभ घेऊ शकता. जर तुम्हाला हा संदेश प्रेरणादायी वाटला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आपण चॅनलवर नवीन असाल तर राशी स्वामी माऊली या परिवाराचे भाग व्हा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये जय स्वामी माऊली किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त करा. आपल्या सर्वांच्या जीवनात सकारात्मकता, समृद्धी आणि शांतता नांदो हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील विशेष राशी भविष्यामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.